मी साक्षी वसंत पाटील, कैलासवासी यादव दगडू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदुवाडी येथे शिकत असून मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आम्ही विकसित भारत या अंतर्गत आत्मनिर्भर भारत या थीममधून मॅग्नेटिक कार हा प्रोजेक्ट बनवला आहे. हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी आम्हाला आमच्या शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक SR निकम सर यांनी मार्गदर्शन केले. हा प्रोजेक्ट बनवण्यात मागचा मुख्य हेतू म्हणजे ही एक मॅग्नेटिक तंत्रज्ञानावर आधारित कार असून ही लोखंडी खिळे, तार, टोकदार वस्तू यांना आपल्या खाली येण्याआधीच आकर्षित करून दूर करते. त्यामुळे टायर पंक्चर होत नाही. कारच्या तळाशी असलेले मॅग्नेटिक सेन्सर व इलेक्ट्रॉन मॅग्नेट्स बसवलेले असतात. हे सेन्सर त्या मॅग्नेटची क्षमता कमी जास्त करतात. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरून हे वाहन जात असताना त्याची क्षमता कमी करते. हे मॅग्नेटिक कारचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. उदाहरणार्थ, टायर पंक्चर होण्याची समस्या पूर्णपणे कमी होणार. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी वेळ न घालवता मदत होईल. तसेच रस्त्यावरच्या खिळ्यांमुळे अपघात होण्याचा धोका कमी होईल. रस्ते स्वच्छ ठेवले जातील कारण धोकादायक वस्तू जमा होतील. टायर बदलणे, दुरुस्ती यावर होणारा खर्चही वाचेल. तसेच रस्त्यावरच्या टोकदार वस्तू दूर होत असल्याने इतर वाहनांसाठीही रस्ता सुरक्षित राहील. तसेच या कारमध्ये आम्ही अधिक सुधारणा करण्याचा विचार करीत आहोत. तो म्हणजे कारच्या मागच्या बाजूस एक कंटेनर किंवा कॅचर बॉक्स असेल, ज्यामध्ये त्या सर्व वस्तू किंवा रस्त्यावरील धूळ किंवा कचरा साठवला जाईल. हे तंत्रज्ञान ॲम्ब्युलन्स, पोलीस, फायर ब्रिगेड वाहनांमध्ये प्राधान्याने बसवता येईल. तसेच शहरामध्ये रस्ते स्वच्छतेसाठी खास मॅग्नेटिक व्हेकल्स तयार करता येतील. या वाहनावर आम्ही सोलर बसवू, कारण सोलर ऊर्जेचा वापर केल्यामुळे इंधन जळत नाही. त्यामुळेच हवेचे प्रदूषण कमी होईल. कारमधून कार्बन डायऑक्साईड, धूर, ध्वनी प्रदूषण निर्माण होणार नाही. त्यामुळे हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. या तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ न घालवता आपण प्रवास करू शकतो. ही कल्पना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम शिकण्यासाठी उत्कृष्ट आहे. तसेच एकाच वेळी सुरक्षित, स्वच्छ आणि फायदेशीरही आहे. धन्यवाद.